नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आसाम, पुडुचेरीसह पश्चिम बंगालमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत विजयाचा जल्लोष भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आलेल्या जल्लोषात भाजपचे विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, एकमेकास पेढे आणि झालमुडी भरून हा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. संपूर्ण देशामध्ये ज्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पश्चिम बंगाल आणि त्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर पांडिचेरी आणि आसाम ह्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. मी ह्या निमित्तानं आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर आमचे चाणक्य आणि केंद्राचे आपले गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजी आणि त्यांच्या बरोबरीनं आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले प्रदेशाचे अध्यक्ष आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन की ज्या राज्यामध्ये संपूर्ण केंद्रामध्ये सगळे राज्य होते, हा पश्चिम बंगाल होता की नव्हता ही शंका प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी होती. स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी कम्युनिस्टांनी राज्य केलं. त्यांनी राक्षसी प्रवृत्तीनं त्या ठिकाणी लोकांवर अन्याय करून राज्यकारभार केला. त्याचीच रीत त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी ओढली आणि त्यांच्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण नागरिक त्रस्त होते. या नागरिकांना त्यांच्या त्या जोखाडातून बाहेर काढण्यासाठी गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील होती. ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे. आणि आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी ठरवलं, कारण केंद्रामधून ज्या योजना त्या ठिकाणी होत होत्या, परंतु सगळ्या देशामधल्या राज्यांमध्ये त्या योजना जात होत्या, परंतु त्या योजना पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी ममता दीदी लागू करत नव्हत्या. आणि हा विषय त्या ठिकाणी प्रामुख्यानं फार त्रासाचा आणि त्या ठिकाणी भारतापेक्षा वेगळ्या पद्धतीनं वागण्याची भूमिका त्या ठिकाणी होती. अतिरेक्यांची कारवाई कुठून सुरुवात होत होती, उलट त्यांच्यापासून संरक्षणाचा एक धोका निर्माण झाला होता देशाला. ज्या पद्धतीनं इतर देशांमधून त्या ठिकाणी काही विशिष्ट धर्मियांची लोकं त्या ठिकाणी येत होती आणि त्यांच्यामुळं ह्या देशाला त्या ठिकाणी अंतर्गत धोका निर्माण झाला होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर त्यांची जी गुंडशाही त्या ठिकाणी सुरू होती, त्यांची त्या ठिकाणी हुकुमशाही सुरू होती, ती हुकुमशाही मोडण्याकरता त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीनं जोर लावला आणि भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी राज्यकारभार केला त्या राज्यकारभाराच्या विरोधात त्या ठिकाणी संपूर्ण देश एकवटला. संपूर्ण देश त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय, कारण ह्या देशामध्ये जे त्या ठिकाणी सामान्य नागरिक आहेत, प्रत्येक कुणालाही त्या ठिकाणी त्रास होता कामा नये. सगळ्यांना त्या ठिकाणी समान न्याय मिळाला पाहिजे अशा भूमिकेतून भारतीय जनता पार्टीने आपली त्या ठिकाणी यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि आपले आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत सन्मान्य नितीन नवीनजी, त्यांचे त्या ठिकाणी खास करून मी कौतुक करेन. नव्यानं अध्यक्षपद त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर
ही पहिलीच त्यांची निवडणूक होती आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये घवघवीत यश असं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांचा पायगुण किती सुंदर आहे पहा. आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की अनेक पश्चिम बंगालमधले नागरिक ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये कामधंद्यासाठी येतात. त्यांच्याकडून जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघतो ऐकतो त्यावेळी त्या ठिकाणी आमच्या अंगावर देखील काटे उभे राहतात. कलकत्त्याची त्या ठिकाणी घडलेली घटना आपण पाहिली असेल, त्या बहिणीची, एका लेडीजची अतिशय विदारक अशी ती घटना आहे. अशा घटनांचं त्याबाबत त्यांना काही त्या ठिकाणी पडलेलंच नाही. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी एखाद्या राज्याची मुख्यमंत्री त्या ठिकाणी वागत असेल याच्यासारखं दुर्दैव नाही. परंतु आज सुबलाम सुफलाम आता त्या ठिकाणी तो प्रदेश होणार आहे. त्या ठिकाणी राज्याची प्रगती कशी असू शकते. महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी आज राज्य सरकारबरोबर केंद्र सरकार असल्यामुळं महाराष्ट्राची प्रगती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू आहे. आज तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जे मुख्यमंत्री होतील त्यांना पाठिंबा हा केंद्र सरकारचा असल्यामुळं अनेक योजनांसह अनेक त्या ठिकाणी भरघोष त्यांना त्या ठिकाणी निधी मिळेल आणि त्या निधीमधून सामान्य नागरिकांच्या पश्चिम बंगालच्या त्यांना त्या ठिकाणी चांगलं राहणीमान, चांगलं त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मी खास करून यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेन, शहासाहेबांचं करेन. आणि त्या ठिकाणी बऱ्याच त्या राज्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील गेले होते. त्यांच्या देखील त्या ठिकाणी सभा झाल्या. आपले राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील जात होते. या सगळ्यांचं मनापासून, त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि कसा त्या ठिकाणी एखादा प्रदेश चांगला असावा ते ह्या पुढच्या कालावधीमध्ये आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी दाखवतील असं मला ठाम विश्वास त्यांच्याबद्दल आहे. पुन्हा एकदा सर्व टीमचं अभिनंदन. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.